हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय असतं? थर्मो म्हणजे टेम्परेचर आणि डायनॅमिक म्हणजे मोशन. ठीक आहे. तर थर्मोडायनॅमिक्स म्हणजेच टेम्परेचर इन मोशन. थर्मोडायनॅमिक्स शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी आहेत, काही कन्सेप्ट आहेत, ते आपल्याला शिकायचे आहेत. तर जसं की सगळ्यात पहिलं असतं सिस्टम. आपल्याला जर थर्मोडायनॅमिक्स शिकायचं तर सिस्टम बद्दल आपल्याला स्टडी करायचंय. तर बिफोर स्टडी सिस्टम, सिस्टम म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. सिस्टम म्हणजे काय असतं? युनिव्हर्सचा असा पार्ट ज्याच्यावरती आपण स्टडी करणार आहोत त्याला आपण काय बोलतोय? सिस्टम. तर ही झाली माझी सिस्टम, बरोबर. त्यानंतर ही जी सिस्टमची लाईन आहे ह्याला आपण काय बोलणार? बाउंड्री, बरोबर. ही काय माझी बाउंड्री. आणि बाउंड्रीच्या बाहेर जे आहे त्याला आपण काय बोलणार? सराउंडिंग. ठीक आहे. सराउंडिंग, सिस्टम आणि ही बाउंड्री. आणि सिस्टम प्लस सराउंडिंग हे मिळून काय म्हणताय तुमचं? युनिव्हर्स. कळलं? आता सिस्टमचा प्रॅक्टिकल बघूया की प्रॅक्टिकल व्ह्यू कसं आहे. सपोज तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये गेलात, एक टेस्ट ट्यूब घेतली, टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही HCl टाकलं, त्यानंतर त्याच्यामध्ये NaOH टाकलं. आता तुमच्याकडे केमिकल काय आहे? HCl प्लस NaOH. म्हणजेच ही जी तुमची टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली हे तुमचं केमिकल झालं. तर हे केमिकल म्हणजे तुमची झाली सिस्टम. टेस्ट ट्यूबची जी ग्लास आहे ही झाली तुमची बाउंड्री. टेस्ट ट्यूबच्या बाहेर जे हे सर्व हे झालं तुमचं सराउंडिंग. तर समजलं सिस्टम म्हणजे काय असतं? सिस्टम म्हणजे युनिव्हर्सचा असा एक पार्ट ज्याच्यावरती आपल्याला स्टडी करायचा आहे त्याला आपण बोलतो सिस्टम. त्यानंतर बाउंड्री म्हणजे काय? की सिस्टम आणि सराउंडिंगला जो सेपरेट करतोय त्याला आपण म्हटलं इकडे बाउंड्री. आणि युनिव्हर्स म्हणजे काय? सिस्टम आणि सराउंडिंग ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण बोलतोय युनिव्हर्स. ठीक आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट, आता सिस्टम म्हणजे काय समजलं तुम्हाला, सराउंडिंग म्हणजे समजलं, युनिव्हर्स म्हणजे समजलं. आता सिस्टमचे 3 टाईप असतात. तर आपल्याला बघायचे ते 3 टाईप. 3 टाईप कोणते आहेत? ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. ठीक आहे. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड. आता ओपन सिस्टम म्हणजे काय? सपोज एक कप मध्ये आपण हॉट टी ठेवली, गरम चहा मस्त मध्ये, काय होणार? वरती वेपर्स जाणार. या वेपर्स कशाचे आहेत? चहाच्या. म्हणजे हा झाला तुमचा मॅटर. आता जर तुम्ही इथे कपला टच कराल तर तुम्हाला ते गरम लागणार, म्हणजेच एनर्जी झाली, हीट एनर्जी. म्हणजे ओपन सिस्टम मध्ये तुमचं मॅटर पण शेअर होते आणि एनर्जी पण शेअर होते. मग त्या सिस्टमला आपण बोलतोय ओपन सिस्टम. अ सिस्टम इन विच एनर्जी एज वेल एज मॅटर शेअर इज कॉल्ड ओपन सिस्टम. आता क्लोज सिस्टम म्हणजे काय केलं आपण? कप घेतला, त्याच्यावरती आपण बशी ठेवली उलटी, क्लोज. आता ही क्लोज केल्यामुळे काय होणार आहे? वरती जे मॅटर तुमचा ट्रान्सफर होत होता तो जाणार का? तर तुमचा मॅटर ट्रान्सफर होणार नाही, बरोबर. हीट होणार का? हे हीट तर होणार, म्हणजेच तुम्हाला इथे गरम लागणार आहे, म्हणजे तुमची एनर्जी शेअर होते. तर क्लोज सिस्टम मध्ये काय होत आहे? क्लोज सिस्टम मध्ये तुमची एनर्जी शेअर होते आणि मॅटर शेअर होत नाही. आता बघूया आपण थर्ड वाली सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम बद्दल जर बोलायला गेलो तर आपलं नाही हीट शेअर होते, नाही मॅटर. हीट म्हणजे तिथे एनर्जी. तर जिथे एनर्जी पण शेअर नाही होत आहे आणि मॅटर पण शेअर होत नाहीये त्या सिस्टमला आपण काय बोलतोय? आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टमचं एक्झाम्पल काय बोलू शकतो आपण? जसं की थर्मस असतं. थर्मस बघितलंय. थर्मस मध्ये ज्यावेळेला आपण चहा ठेवतो, जर आपण थर्मस बाहेरून टच केला आपल्याला गरम लागतो का? नाही, तो लागतो थंडच. पण आतमध्ये त्याचं जे टेम्परेचर असतं ते नेहमी सेम राहतं. तर
अशा प्रकारे आपण 3 सिस्टम बघितल्या, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. हे समजलं. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला शिकायचं आहे आणि इंटरनल एनर्जी बद्दल शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिला आपण बघूया की झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय असतं. सिंपल आहे लॉ. स्टेटमेंटला जायच्या अगोदर आपण त्याचं एक्सप्लेनेशन समजून घेऊया. झिरोथ लॉ काय सांगतोय, समजा जर 3 बॉडी आहे ए, बी आणि सी. जर ए बॉडी थर्मल इक्विलिब्रियम असेल बी सोबत, तसंच ए बॉडी इक्विलिब्रियम असेल सी सोबत, तर बी आणि सी या दोन्ही पण बॉडी काय असणार एकमेकांसोबत थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे. ठीक आहे. म्हणजेच काय, समजा ए बॉडीचं टेम्परेचर आहे 30 डिग्री. आता आपण काय बोलतोय, ए इक्विलिब्रियम आहे बी सोबत, बरोबर. म्हणजे बी चं पण टेम्परेचर किती पाहिजे, 30 डिग्री पाहिजे, बरोबर. त्यानंतर आपण काय सांगतोय की ए बॉडी इक्विलिब्रियम आहे सी सोबत, म्हणजे सी चं पण टेम्परेचर किती असणार आहे, 30 डिग्री. म्हणजे आता बी आणि सी चं टेम्परेचर काय झालं, एकमेकांना सेम झालं. म्हणजेच ह्या 2 बॉडी पण काय आहेत तुमच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. तर आपण ह्यालाच बोलतोय झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. सिंपल एक लॉ दिलेला आहे तुम्हाला, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्याचं स्टेटमेंट काय, इफ 2 सिस्टम्स आर इन thermal equilibrium if 2 systems are in thermal equilibrium with a third system then they are also in thermal equilibrium they are also in equilibrium with each other. झालं लिहून. ठीक आहे. परत एकदा स्टेटमेंट बघा, इफ 2 सिस्टम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजेच काय, जर 2 सिस्टम आहेत, ए एक सिस्टम झाली बी आणि सी, ए एक सिस्टम आहे, बी दुसरी सिस्टम आहे आणि सी थर्ड वाली सिस्टम आहे. सो जर ए इक्विलिब्रियम आहे बी सोबत, ए इक्विलिब्रियम आहे सी सोबत, तर बी आणि सी ह्या दोन्ही पण काय असणार इक्विलिब्रियम मध्ये. जर तुमची बुक मधली डायग्राम आपण बघितली तर थोडीशी वेगळी दिली. बुक मध्ये त्यांनी काय केलंय, ए, बी आणि सी. फर्स्ट डायग्राम मध्ये सांगितलंय की ए आणि बी इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे. सेकंड डायग्राम मध्ये काय सांगितलंय, ए आणि सी इक्विलिब्रियम मध्ये. आणि ह्याचा रिझल्ट काय आहे, तर ए, बी आणि सी तिन्ही पण इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे. इथे इक्विलिब्रियमचा अर्थ समजून घ्या. इक्विलिब्रियम म्हणजे एक अशी स्टेट ज्याच्यानंतर टेम्परेचर शेअरिंग होणं बंद होत आहे. ठीक आहे. टेम्परेचर शेअर होत नाही म्हणजेच काय, सपोज आता ए बॉडीचं टेम्परेचर आहे तुमचं 50 डिग्री, ए बॉडीचं असेल 50. आता ज्या वेळेला मी बोलतोय ए इज इक्विलिब्रियम विथ बी, बरोबर, तर त्यावेळेला बी बॉडीचं पण टेम्परेचर पाहिजे 50. म्हणजे हे दोघं इक्विलिब्रियम मध्ये आहेत. जर बी चं टेम्परेचर असेल सपोज 30, किती असेल 30 डिग्री, तर काय होणार, तर हे 50 डिग्री हे जे टेम्परेचर स्वतःच म्हणजे हीटच्या स्वरूपात ते टेम्परेचर कमी करणार, हीट एनर्जी लूज होणार आणि ए चं टेम्परेचर खालती येणार, कमी होणार कितीपर्यंत, 30 डिग्री पर्यंत. ठीक आहे. आता आपण काय बोलू शकतो की ए आणि बी हे दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये आहेत. समजलं थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे सिंपली 2 बॉडी ज्याचं टेम्परेचर सेम झालं त्याला आपण बोलतोय थर्मल इक्विलिब्रियम.
तर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स समजला. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की इंटरनल एनर्जी म्हणजे काय. ठीक आहे, इंटरनल एनर्जी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर एक्झामला 2 मार्काची डेफिनेशन येऊ शकते. आता इंटरनल एनर्जीचा अर्थ काय, जसं की समजा कोणतीही बॉडी आहे ती कशाने बनले, एका मॅटरने बनले. मॅटर कशाने बनलाय, मॉलिक्यूल. जसा हा चॉक हे झाला, पेन झाला, त्यानंतर हा बोर्ड झाला, बेंचेस झाले, हे सगळं कशाने बनलेलं आहे, एका मटेरियलने. बरोबर, मटेरियल कशाने बनलंय, मॉलिक्युल्सने. मॉलिक्यूल कशाने बनले, ऍटम्सने. आता जरी आपण बघतोय की हा बोर्ड स्टेबल आहे, हा मूव्ह होतोय का, हा मूव्ह नाही होतोय, तरी सुद्धा हे जे मॉलिक्युल्स असतील याच्या आतले हे कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असणार. मॉलिक्युल्सच्या आतमध्ये काय आहे, ऍटम्स आहेत. बरोबर, म्हणजे ऍटम्सने हे मॉलिक्युल्स बनलेले आहेत. तर हे ऍटम्स जे असतात ते कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आली, व्हायब्रेशनल एनर्जी आली. त्यानंतर हे जे ऍटम्स आहेत ते एकमेकांवरती कंटिन्युअसली कोलाइड होत असतात. म्हणजेच त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आली. मग ह्या ज्या एनर्जी आहेत या आपण मेजर करू शकत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय की इंटरनल एनर्जी. ठीक आहे, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, ऍटम्सची जी आतमधली एनर्जी असते, जसं की ऍटम्स एकमेकांवर जर कोलाइड होत आहेत ती एक एनर्जी झाली, ऍटम व्हायब्रेट होत आहेत ती एनर्जी झाली, ऍटम रोटेट करतात ती एनर्जी झाली. तर या सगळ्या एनर्जीला आपण काय बोलतोय, तर इंटरनल एनर्जी. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण इंटरनल एनर्जी यू ने दाखवतो आणि मोस्टली आपण डेल्टा यू लिहितो, कारण आपल्याला इंटरनल एनर्जी पेक्षा चेंज इन इंटरनल एनर्जी हा टर्म जास्त यूज होतो थर्मोडायनामिक्स मध्ये. ठीक आहे, तर समजलं तुम्हाला. फर्स्ट आपण काय बघितलं होतं याच्यामध्ये, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरोथ लॉ काय सांगतोय की सिम्पली तुमची एनर्जी किंवा तुमचं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कसं होतं हे एक्सप्लेन करतो झिरोथ लॉ. त्यानंतर इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय, जस्ट ऍटमच्या आतमध्ये जी एनर्जी असते त्याला बोलतोय आपण इंटरनल एनर्जी. जसं नाव आहे इंटरनल. ठीक आहे, तर इंटरनल एनर्जी म्हणजे काय, ऍटम्सच्या आतमध्ये जी एनर्जी असते त्याला आपण बोलतोय इंटरनल एनर्जी. तर आजचं हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही कमेंट करा. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. चॅनल तुम्ही दुसऱ्या तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, जेणेकरून कन्सेप्ट आहे ते इझिली कळतील लोकांना. बरेच लोक आहेत जे की व्यवस्थित शिकवत आहेत, पण मी ज्या पद्धतीने शिकवतोय की एकदम सिंपल कसं करता येईल, एखादी गोष्ट आहे एकदम सिंपल आणि कमी शब्दांमध्ये कसं सांगता येईल ते मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.